वितरणाचे नकाशे. नकाशांचा उद्देश प्रामुख्याने ठिकाणाचं स्थान आणि चलांचं वितरण दाखवणं हा असतो. काही नकाशे मात्र विशिष्ट उद्देशाने तयार करण्यात येतात, त्यांना म्हणायचं उद्देशात्मक नकाशे. एखाद्या प्रदेशातलं पर्जन्य, तापमान, लोकसंख्या इत्यादींचं वितरण त्या घटकांच्या आकडेवारीनुसार नकाशात दाखवलं जातं. वितरणाचे नकाशे काढण्यासाठी संबंधित घटकांची सांख्यिकीय माहिती आवश्यक असते. नकाशांमध्ये हे वितरण 3 प्रकारे दाखवता येतं. पहिला प्रकार म्हणजे टिंब पद्धत. टिंब पद्धतीचे नकाशे तयार करताना केवळ गणना करून मिळवलेल्या माहितीचा उपयोग केला जातो. टिंबाद्वारे वितरण दाखवताना टिंबांचं मूल्य ठरवावं लागतं. त्यासाठी प्रदेशातील घटकांच्या सांख्यिकीय माहितीचं कमीत कमी आणि जास्तीत जास्त मूल्य विचारात घेऊन टिंबांचं मूल्य ठरवलं जातं. हे मूल्य ठरवताना टिंबांचं आकारमान, घटकाची घनता आणि नकाशाचं प्रमाण यांचा विचार करायला लागतो. नकाशात टिंब देताना या गोष्टींची काळजी घ्यावी लागते. एक म्हणजे मूल्यानुसार प्रत्येक टिंबाचा आकार सारखाच ठेवणं. 2. प्रदेशाची प्राकृतिक रचना, जलस्रोत, वाहतूक व्यवस्था या घटकांचं वितरण विचारात घेऊन त्यानुसार टिंब देणं. 3. लोकसंख्येचं वितरण दाखवताना ग्रामीण लोकसंख्या टिंबाद्वारे तर नागरी लोकसंख्या दर्शवताना गोलाचा उपयोग केला जातो. जो घटक प्रदेशामध्ये मुक्तपणे विखुरलेला असतो अशा घटकांच्या वितरणासाठी टिंब पद्धत अधिक सोयीस्कर आहे. या ठिकाणी आपल्याला अमरावती जिल्ह्यातील लोकसंख्या वितरणाचा नकाशा दिसतोय. या नकाशाचं वाचन करून प्रश्नांची उत्तरं बघूया. अमरावती शहराची लोकसंख्या किती आहे? सुमारे 5 लाख. नकाशातील 1 लाख लोकसंख्या असलेल्या ठिकाणाचं नाव सांगा. अचलपूर. जिल्ह्यामध्ये कोणत्या दिशेला लोकसंख्येचं वितरण खूपच कमी आहे? वायव्य व उत्तर दिशेला. आता दुसरी पद्धत म्हणजे क्षेत्रघनी पद्धत. यामध्ये भौगोलिक घटकांची आकडेवारी वेगवेगळ्या छाया किंवा छटांनी दाखवली जाते. हे नकाशे काढताना घटकांच्या मापन, सर्वेक्षण या प्रक्रियेतून उपलब्ध झालेल्या सांख्यिकीय माहितीचा उपयोग केला जातो. यामध्ये प्रदेशाच्या प्रत्येक उपविभागासाठी घटकांचं एकच मूल्य दिलेलं असतं. प्रदेशातील उपविभागांच्या घटकातील कमीत कमी आणि जास्तीत जास्त मूल्य विचारात घेतात आणि त्यानंतर त्यांचे साधारण 5 ते 7 गटात वर्गीकरण करतात. प्रत्येक गटानुसार एकच रंगछटा किंवा कृष्ण धवल आकृतिबंध वापरले जातात. ते वापरताना जसं जसं मूल्य वाढत जाईल तसतसं ते गडद होत जातात. या ठिकाणी आपल्याला अमरावती जिल्ह्यातील लोकसंख्या घनतेचे रंगछटा आणि कृष्णधवल आकृतिबंध वापरलेले नकाशे दिसतायत. या नकाशाचं वाचन करा आणि उत्तरं सांगा. लोकसंख्येची घनता 301 ते 400 प्रति चौरस किलोमीटर असणाऱ्या तालुक्यांची नावं सांगा. धारणी आणि अंजनगाव सुरजी. अमरावती तालुक्याच्या लोकसंख्येची घनता किती? 400 प्रति चौरस किलोमीटर पेक्षा जास्त, म्हणजे 401 ते 500 प्रति चौरस किलोमीटर. लोकसंख्येची घनता 300 प्रति चौरस किलोमीटर पेक्षा कमी असणाऱ्या तालुक्यांची नावं सांगा. भातकुली, तिवसा, नांदगाव खंडेश्वर, चांदूर रेल्वे, धामणगाव रेल्वे, चिखलदरा, दर्यापूर, चांदूर बाजार, मोर्शी, वरुड.